बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अभी 10 साल में तो भाजपा के एक खासदार थे ना यहाँ। हाँ थे तो क्या भी नहीं करे काम, क्या करे उन्होंने। काम करणार व्यक्ती कोण आहे आता सध्या? 3 वेळा हॅट्रिक मारले। बनसोड़े था, वो जगह पीते ढोको सोते बैठा था। क्या लगता साहब कौन आएगा इस साल निवड़ के? बीजेपी आएगा। बीजेपी बोलो। अशा 2 टर्मच्या खासदारचा आतापर्यंतचा इतिहास आहे की त्यांचं आमच्या भागात 1 रुपयाचं काम नाही असं मी ठामपणे सांगतो। मी भाजपचाच कार्यकर्ता आहे। 10 साल में बिना खासदार का गाँव एकच गाँव जो सोलापुर। भाजपला त्याला कोण ओळखलं गेलं? और राम सातपुत को देख को कोई नहीं आएगा, मोदी को देख के सब आएंगे। प्रणित शिंदे को, राम सातपुत क्यों? कांग्रेस सपोर्टर हम पहले से। कांग्रेस सपोर्टर पहले से है। अभी 10 साल में तो भाजपा के एक खासदार थे ना यहाँ। हाँ थे तो क्या भी नहीं करे काम, क्या करे उन्होंने। क्या भी नहीं करे। उनका नाम भी नहीं मालूम, आदित्य जादव है ना वो खासदार, पूछ से मालूम भाजपा का। कोण आहे भाजपचे खासदार? मामा कोण आहे इथं? इथे आता सध्या हो आता सध्या भाजपचे खासदार कोण आहेत? कोण नाही? जय सिद्धेश्वर महाराज आहेत थोडस। जय सिद्धेश्वर महाराज आहेत, म्हणजे एकंदरीत भाजपचे खासदार अस्तित्वात आहेत हे तरी माहिती आहे तुम्हाला। आता 2024 ची निवडणूक लागली, एकीकडे काँग्रेस प्रणिती शिंदे, दुसरीकडे भाजप राम सातपुते। कोणाला मतदान करणार? प्रणित शिंदेला। प्रणिती शिंदेला। भाजपला का नाही? आपलं सोलापूरचे आहे, भाजपला त्याला कोण ओळखलं गेलं? म्हणजे प्रॉपर उमेदवार सोलापूरचे म्हणूनच। त्याला होतं जर भाजपकडून प्रॉपर उमेदवार सोलापूरचा असला असता तर त्याला हे केलं असतं। ते काम करणार व्यक्ती कोण आहे आता सध्या? 3 वेळा हॅट्रिक मारले, त्याला काम करणार आहे त्यालाच करतो। क्या बोलना है साहब आपका? कौन आएगा 2024 के निवडणूक में? प्रणित शिंदे। प्रणिती शिंदे। भाजपा क्यों नहीं आ सकती? कहाँ 10 साल के अंदर कौन सी खासदार आए? वो बनसोड़े था, वो जगह पीते ढोको सोते बैठा था। अभी जय सिद्धेश्वर आचार्य था, उसी भी नहीं पहचानते क्या? अभी 10 साल पूरे खासदार की पूरे रद्द हुए, पूरी निधि नहीं लाए, कुछ नहीं लाए, क्या भी नहीं लाए। सोलापुर में कुछ ही नहीं करेले। बीडी कामदार का तो परेशानी है, सब बात से परेशान। 10 साल में बिना खासदार का गाँव एकच गाँव जो सोलापुर, बिना खासदार 10 साल से खासदार नहीं। हाँ? करो शेख, क्या करते? ऑटो चलाते। ऑटो चलाते। अरे वाह, आपको तो स्कीम में परमिट लगा रहेगा फिर। हाँ, मोदी सरकार की बदौलत। मोदी सरकार में कौन रहेगा खासदार 20 साल? प्रणित शिंदे। हाँ? प्रणित शिंदे। नहीं, भाजपा की सत्ता में तुमको परमिट मिला, तुमको रिक्शा मिल रही खुद की, स्वयं रोजगार हुआ, तो अभी फिर भी कांग्रेस क्यों? पूरा सोलापुर रिक्शाचा है, खाली बैठने वाला कौन नहीं है अंदर। हर एक घर को रिक्शा है, खाली रिक्शा चोर है। हाँ, रिक्शा जो है, बैठने वाला कौन? अच्छा, कल्याणकारी योजना जो चालू होने थी रिक्शा वालों को, वो हुई क्या? देखो तो तुमको मालूम नहीं क्या नहीं हुआ है। कुछ भी नहीं हुआ। अब इस बार कौन रहेगा खासदार? क्या रहेगा आपके दिमाग में? प्रणित शिंदे। प्रणित शिंदे। क्या लगता है मामू कौन रहेगा खासदार? नहीं, मैं तो बोल नहीं सकता। हाँ? मैं तो कुछ बोल नहीं सकता। बोल नहीं सकता। मतदान करते कि नहीं? हाँ, मतदान कर। मतदान कार्ड है अपने पास? हाँ, है। मतदान करना पड़ेगा तुमको। हाँ, करते किसको करना है मतदान? घड़ाल को करना है। घड़ियाल को? घड़ियाल कहाँ है? टाइम के हिसाब से चलना पड़ेगा ना। घड़ियाल कहाँ है? राष्ट्रवादी में है। राष्ट्रवादी कहाँ है? कहीं पे है। यहाँ कांग्रेस है, पंजाब, हम और तो कमल है भाजपा। वोटिंग करेंगे हम। तो घड़ियाल को कहाँ से करने वाले? करने वाले हो क्या? मतदान कार्ड है, हम करेंगे। ओके, बोलो क्या लगता साहब कौन आएगा इस साल निवड़ के? बीजेपी आएगा। बीजेपी। बोलो। बीजेपी आएगा। बीजेपी आएगा। कांग्रेस क्यों नहीं आ सकता? तुम बोलो ना क्यों नहीं आ सकता, तुम प्रश्न पूछ रहे ना, क्यों नहीं आ सकता? छाव में आओ, धूप में लगो, छाव में आओ। 40 साल में कांग्रेस क्या नहीं किया और क्या किया, और बीजेपी ने क्या किया, ये दुनिया देखा है। 10 और साल, हाँ, 10 अच्छा, साल हाँ, में 10 साल में यहाँ के सोलापुर के खासदार भाजपा के थे। ओके। 10 साल में आप कहाँ रहे थे? इधर रहते हैं। तो भाजपा की निधि में, आमदार की निधि में, खासदार की निधि में भाजपा पक्ष की तरफ से यहाँ क्या डेवलपमेंट हुआ, सब कुछ है क्या आपके मालूम? है तो। क्या मालूम है क्या क्या हुआ? रोड हुआ, और उधर घरकुल में रोड हुआ है, और क्या हुआ? प्रणिती शिंदे अगर निवड़ के आएगी तो विकास करेंगे, ऐसा भी कुछ लोग बोल रहे हैं। प्रणिती शिंदे खुद बोल रही है विकास बड़ा होगा। तो होने के बाद पता चलता है। एक खादरा ऐसा है, एक बोलता मैं एक किस पक्ष का नहीं बोलता, एक ओम राजे आदमी ऐसा है, वो कौन सा पक्ष है ये नहीं देखते। ये माड़ा मतदार संघ नहीं है, सोलापुर मतदार संघ। सोलापुर हो लोकसभा मतदार संघ के अंदर भाजपा से राम सातपुते, कांग्रेस से प्रणिती शिंदे।
ओके। आपको क्या लगता है कौन निवड़ के आएगा? वो आएगा अभी राम सातपुते। राम सातपुते। और राम सातपुते को देख को कोई नहीं आएगा, मोदी को देख के सब आएंगे। हाँ, अच्छा, क्या लगता है भाई कौन आएगा इस बार? प्रणिता शिंदे। हाँ? प्रणिता शिंदे है ना। कुछ लोग बोल रहे भाजपा आएंगी, कुछ लोग बोल रहे प्रणिति शिंदे आएंगी। लोगों अभी कैसा है मतलब यंग लोग बहुत है, ऐसे लोग बोल रहे हैं कि बीजेपी आएगी, उनका सत का मतदान कारण नहीं है, ऐसे लोग बोल रहे हैं कि बीजेपी आएगी। अच्छा, क्या लगता है भाई, क्या नाम अपना? सद्दाम। क्या करते? ऑटो चला। तुम्हारी जो रिक्शा है ऑटो रिक्शा में, क्या लगता है भाई रिक्शा का धंधा कैसा चल रहा है सोलापुर? बहुत बेकार चल रहा था। बहुत बेकार चल रहा है, फिर भी तुम रिक्शा चला रहे, क्या करते? क्यों मग पेट पाणी की असते, पेट पाणी की असते। पेट पानी कैसे रिक्शा चला रहे? अभी जो 10 साल से टर्म के अंदर जो भाजपा के खासदार यहाँ से थे, उन्होंने कुछ रिक्शा वालों के लिए कुछ करा, कल्याणकारी योजना सबसे बड़ी थी, वो अमल में आई कि नहीं? नहीं आई, नहीं। नहीं आई। अभी क्या लगता है तुमको, कौन सा खासदार निवड़ के आने को? कांग्रेस। कांग्रेस क्यों? 10 साल हो गया, दोनों ये खासदार आग हो गए, कुछ नहीं किया। अभी ओनली ऑन कांग्रेस। कांग्रेस आने के बाद कुछ करेंगी ये उम्मीद क्यों लग रही? कांग्रेस करेंगे। काय वाटतं आता यंदा 2024 निवडणूक चालू आहे, 2024ची लोकसभेची निवडणूक आहे. प्रणिती शिंदे काँग्रेसकडून, राम सातपुते भाजपकडून आहेत. कोणाला पाहू इच्छिता खासदार म्हणून तुम्ही? सध्याच्या चालू पिरियडला राज्यापासून दिल्लीपासून गल्लीपोतर ज्याची सत्ता आहे अशा 2 टर्मच्या खासदारचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की त्यांचं आमच्या भागात 1 रुपयाचं काम नाही, असं मी ठामपणे सांगतो. मीही भाजपचाच कार्यकर्ता आहे, असं मी म्हणणार नाही. आत्ताच्या पिरियडला तुम्ही म्हणसाल की तो असं कसं काय पक्षाविरोधात कुणीही बोलता, असं जो विकास नाही तो विकास नाहीच म्हणावा लागला आम्हाला, बरोबर? बसा जरा नीट बसा, मला बसू येत नाही, असं बसा जरा. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, ठामपणे सांगताय, आणि भाजपचे खासदार विकास केले नाहीत, म्हणजे कुठेतरी पक्षाच्या विरोधात जाऊन काम करताय का पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार विरोधाचा करताय? विषय नाही. आमचा म्हणण्याचा उद्देश आहे की त्या खासदाराने जर काय विकास केला असता तर आम्हाला ते खासदार मान्य असं म्हणलं असतं. म्हणजे तुमच्या बुद्धीला दोन्ही खासदार पटले नाही? पटलेच नाहीत का? विकासच नाही तर पटणार काय विषय? काय विकास हवा होतो तुम्हाला, काय अपेक्षा होती? त्यांच्या आम्ही एवढ्या माध्यमातून एवढा वढाताण करून त्यांच्यासाठी जे आम्ही मतदान केलं, काय लोकांना रिक्षात बसून नाही तिथे नेऊन मतदान केलं, त्याचा थोडा तर आम्हाला या भागात त्या पळापळी केलेला थोडा तर विकास झाला तर आम्हाला थोडा अभिमान वाटला असता. मोदी सरकारनं देशाच्या जनतेसाठी वेगवेगळ्या स्कीम आणलेत, आणि काही असे भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपच्या प्रचारासाठी, प्रचार दरम्यान त्यांनी म्हणत होते की जनतेसाठी आम्ही हे काम केलंय, ते काम केलंय, वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम राबवून जनतेच्या हितासाठी संदर्भात काम केलंय. मुद्रा लोन असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी शौचालय नव्हती त्या ठिकाणी शौचालयाचा उपयोग मोदी सरकारच्या अंतर्गतमध्ये झालेला आहे. मग तुम्ही कसं काय म्हणता, भाजपचे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी असून देखील तुम्ही भाजपच्या विरोधात बोलताय, म्हणजे अवघड वाटतंय जरा मला कुठेतरी. दिल्लीपासून संडासपर्यंत मोदी साहेबाचाच मोठा कशावर बी बघा. काय आम्ही केलं नाही असं काम म्हणणार नाही, पण ते काम केलं त्याचा काही तर अनुभव लोकांना आला तरच माणूस म्हणणार हे काम झालेलं आहे, बरोबर? तुमचं काय आता मला सांगा, आपण हे रस्ता पाहतो, 2014ला निवडणूक झाली लोकसभेची, 2 महिन्यात 2दा सोलापूर आले मोदी साहेब. आपण हे रस्ता पाहतो, हैदराबाद सोलापूर हायवे, ही रस्ता आज रोजी 2019 एंड झालं, अजून 2 महिन्यात त्याला 10 वर्षे होती. या रस्त्याची काय परिस्थिती आहे? आता ह्या रस्त्याचं आठवण आलं मला, रेनगर एवढं मोठं प्रकल्प आज आशिया खंडातलं सगळ्यात मोठं प्रकल्प आज मानलं जातं. रेनगरचा अल्पसंख्याक समाजासाठी केला आहे. हा योगदान मोठं नाहीये काय मोदी सरकारचं? मोदी सरकारचं ह्यात काय आडम मास्तरचा सर्व सिंहाचा वाटा त्यात. नाही, भाजपचे जर लोक म्हणतात मोदी सरकारने केलं. अहो तुम्हाला फक्त चाव्या द्यायला बोलवलं त्या विचाराने. मीही आडम मास्तरचा कार्यकर्ता होतो 95. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या एका सभेमध्ये म्हटलं होतं की मोदी सरकारनं रेनगर सारखं मोठं प्रकल्प सोलापूरमध्ये आणलं. त्यावेळेस प्रकल्पाची निर्मिती होत होती तेव्हा राम सातपुते साहेब कुठं होते विचारा त्यांना विचारा तुम्ही कुठं होता. आता जी तुम्ही बोलालात त्या मागच्या 2-4 महिन्याखाली जर येऊन बोलला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता, त्या गोष्टीचा वाटला असता. नाही असं म्हणणार नाही, फक्त तुम्हाला चाव्या देण्यासाठी, जे गोरगरिबाला देण्यासाठी बोलवलं. किती वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये सक्रिय आहात? मी 1985 पासून मी सेनेचा कार्यकर्ता आहे. तेव्हापासून सेना भाजपची युती आहे. आतापर्यंत मी त्या दोन्ही पक्षाची सहमत आहे. आता तर सेना भाजपमध्ये नाहीये, युती नसल्यामुळेच आम्हाला बोलायची पडली. मग आता शिंदे सरकारकडे तुम्ही आहात. शिंदे सरकार नाही, आम्ही उद्धव ठाकरेकडे आहे. म्हणजे राजकीय लोकांची खेळी मांडी सगळी तुटली, मग तुमचं गठबंधन तुटला, तुम्ही पक्ष सोडलात. पक्ष आम्ही सोडलाच नाही, आहे तिथेच आहे. पक्ष भाजपमध्येच आहात. भाजपमध्ये नाही, आम्ही सेनेमध्ये सांगाल होतो.
भाजपचं आम्ही कार्य केले काय केलं नाही अशातला भाग नाही. काय काय कार्य केलं आम्हाला माहीत आहे, पण त्याचा काय आम्हाला उपयोग झाला नाही तर आम्ही सांगणार काय त्याविषयी. पण आता यंदाच्या निवडणुकीमध्ये खासदार कोण बनणार काय वाटतं तुम्हाला? आता बघा चालू पिरियडला तर यांची गल्लीपासून दिल्लीपुत्र सत्ता आहे. यांचं भयानक प्रोसेस मोठा आहे आणि कामाचा तर काय विषय नाही आहे. काय लोक जनता ठरवल ती ठरवल त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय वाटतं येणारा खासदार काम करावं हेच वाटतं. बरोबर. आता आमचं ते सातपुते साहेब म्हणाल ते मी हे आणतो. आता तुम्ही म्हणाला 2 टर्ममध्ये जे भाजपचे खासदार निवडून गेला ते कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. आता राम सातपुते जर निवडून आले तर विकास करतील अशी आशा आहे का तुम्हाला? 2 गेले तिसरा तो तसाच जाईल. म्हणजे तुमचं कौल कोणाकडे जातोय नेमकं तेच कळत नाही. कौल कुणाकडे नाही. कौल मी जनतेवर आता बेरोजगार आहेत किती तरुण आहेत हे. या तरुणाचे आज आम्ही आई वडील आमची मुलं आहेत. या तरुणाला आम्ही काम करतो हे मुलं जगतात. आज ह्या मुलाला काम नाही हे लोक आम्हाला उद्या कशा पद्धतीने जगवतील ह्याचा तर काय अभ्यास असायला पाहिजे. नाही, आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस पक्ष असो किंवा भाजप पक्ष असो मोठमोठ्या आश्वासन देत आहेत. नोकऱ्यांची हमी आहे, IT पार्कची हमी आहे, उद्योग व्यवसायाची हमी आहे. कुठला खासदार निवडून गेल्यावर त्या आश्वासनाची पूर्तता करेल का वाटतंय तुम्हाला? हे बघा खासदार कुठला करल ही जनता निवडून दिल्यावर ठरवेल. बरोबर. आता प्रत्येक खासदाराने आम्ही हे आणतो ते आणतो म्हणूनच गेलेत. काय केलेत मला सांगा तुम्ही केलेत काय? अहो साधं पाणी आलं ना 8-8 दिवसाला पाणी मिळालं आम्हाला. पाणी आम्ही छोटा कार्यकर्ता अजून बी सांगतो आमचे पाणी प्रश्न पूर्ण सोलापूर जिल्ह्यावर उद्भवतो आहे. मान्य आहे की, पण तुम्ही सत्तेत गल्ली बसून दिली काय करायला तुमच्या मनात कोण दडलंय नेमकं कोण खासदार होणार? काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही गेल्या 10 वर्षापासून राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात ही तुमची सत्ता आहे, महापालिकेत गेल्या 5 वर्षांनी तुमची सत्ता आहे. तुम्ही का करू शकला नाही प्रोजेक्ट गोरीगरिबांसाठी? का करू शकला नाही आमचा प्रश्न आहे त्यांना. आता काय अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय कुणी काम करावं बेरोजगारांना नोकरी 2 कोटी नोकरीचा विषय कुठं आहे सांगा तुम्ही सांगा. आता परिणिती शिंदे हे आपल्या सभेमध्ये म्हणत होते की IT पार्क मी आणणारच ठामपणे सांगितले होते. तिचा तो प्रणितीताईचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिने निवडून आली तर चालेल, नाही निवडून आल्यावर काय आणेल विचार. 2 लाख रोजगार हमी योजना मोदी सरकार राबवत आहे मागील 10 वर्षापासून. मला नोकरीला रोजगार आहे मला सांगा बरं सांगा. आज मला 2 एकर शेत आहे. PM किसान योजनेचं सांगतो मला 2 एकर मला आज 10 वर्षापासून त्याचा रुपये पेन्शनचा लाभ नाही आहे. मग तुम्ही कुणाला देता लाभ? कुणाकडून लाभायची अपेक्षा आहे तुम्हाला? कुणा अपेक्षा नाही आहे. जो ह्याच्यात आहे अल्पभूधारकामध्ये त्याने न्याय व्हायलाच पाहिजे. तुम्ही डोळे दाखवून बसलात का? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की भाजप सरकारकडून तुम्हाला अन्याय मिळाला, तुमच्याकडून न्याय झाला अहो, आम्ही एवढं करून आमच्याला काहीच नाही. आमच्या लेकराला नोकरी नाही, आमच्या लेकराला वेळेवर अन्न खायला मिळत नाही अशी परिस्थिती झाली आहे. काय करणार आहात तुम्ही त्या गोष्टीचं? म्हणजे भाजप सरकार कुठे तुम्ही नाराज आहात? नाराज नाही करून आमची नाराजी आहे. बरोबर. रिक्षा चालकांचा एक संभ्रम प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणाचा कौल भाजपकडे तर कोणाचा कौल काँग्रेसकडे जातो आहे. पाहूया 7 तारखेच्या या निवडणुकीमध्ये अखेर सोलापूरची जनता कोणाला कौल देत आहेत. कॅमेरामॅन अब्दुल शेख सह मी अल्ताफ शेख. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.